चिटिंग करताय वाघमारे, चिटिंग करताय. अहो मी तुमचा नवरा आहे ना, मग अशी कशी परमिशन नाही मिळणार मला? नाही मिळणार. असो असो सोडात. सत्या वाघमारे, आता मिळेल ना परमिशन? साठेनं वरची खोली का खालची खोली सांगितली तरी आपल्याला? मला तर वाटतं वरची. खालची असणार. नाही वरची असणार. नाही, आपण साठेला विचारू फोन करून. फोन तर लावलाच पाहिजे. हॅलो दादा, पोचलोय मी तुझ्या बाच्याच्या घरी. खिडकीच्या बाहेरच आहोत. एक नंबर. चला लागा कामाला. पण दादा, सत्याची खोली खालची का वरची रे? काय खालची? वरची? खालची. अरे खालची का वरची? खालची नाही. हॅलो, ऐकलं का? ठेवतो. ओके, बघतो मी, करतो मी कार्यक्रम. दादा कुठली खोली सत्याची काय सांगितलं भाऊंनी? अरे कुठं काय बोलतोय तो, तोंडात खडे अडकल्यासारखा. आपल्याला शोधावं लागणार आहे खालची का वरची ते. मला तर वाटतंय यो बरोबर म्हणतोय, वरचीच खोली सत्याची असणार. कसं नवीन नवरा बायको म्हणलं जरा पर्सनल प्लेस पाहिजे ना. वरच्या रूम मध्ये काय असा पर्सनल स्पेस असणार आहे? खालच्या रूम मधून वरच्या रूम मध्ये कुणी जाऊ शकतं ना. ते बी आहे, पण नक्की कोणती खोली असेल? मला तर वाटतंय थोडा वेळ थांबूयात. कुणी ना कोणीतरी खिडकीमध्ये 100% येईल. त्यावेळेला आपल्याला नक्की कळेल सत्याची खोली कुठली. ओके, तसंच करू आपण. सत्या, लाईट तरी बंद कर. का? मला नाही आवडत लाईट. अहो आतमध्ये पण लाईट असल्यावर कसं एकदम पॉझिटिव्ह वाटतंय ना. असू दे की. नाही नको, कर बंद. असू दे म्हणतो. बिल येईल जास्त. वाघमारे, एका दिवसाच्या लाईट बिलला काय होणार आहे? बघू काय होईल ते. कर बंद. अहो वाघमारे, लाईट बंद केला तर परत खोळ होतोय हो. मागच्या टायमाला माहिती आहे ना काय झालं ते. मग मी परत ओरडायला लागल खाली. एकदा झालं म्हणून सारखं होते वे. कर बंद. झालं तर कशा लोकच रिस्क घ्यायची ना. मीच करते. आपण मला आवडते की. दादा ते बघ, वरची लाईट चालू झाली. अरे खालच्याही खोलीचा लाईट लागला. मला नको आहे ना. आज दादा वरच्या खोलीची पण लाईट बंद झाली. अरे खालच्याही खोलीचा लाईट परत बंद झालाय. पण मला पाहिजे ना वाघमारे. आज दादा वरच्या खोलीचा लाईट लागला. शेट यार, काय वाटतं कोणती खोली असेल? मला तर वाटतं वरची असून. अरे काही समजतच नाही सत्याची खोली नेमकी कोणती ते. नाही म्हणलं ना एकदा. पाहिजे म्हणलं ना एकदा.
सत्या नाही. लावायची नाही लावायची लाईट. सत्या तुला आठवते जेलमध्ये असताना एकदा लाईट गेली होती आणि मी घाबरले होते. मला चिडवायचास. अगं बाई आठवते की. कोण रे, कोण चिडवायचं मला? कोण म्हणजे वाघमारे, स्वतः सत्यजित सुर्वे. हा, मग आता काय झालं सत्यजित सुर्वेंना? भीती वाटते लाईट गेल्यावर? मग मी चिडवू का आता? अगवी अगवी अगवी. कॉमेडी कॉमेडी वाघमारे, कॉमेडी कॉमेडी करता तुम्ही. कसं केलं? परत एकदा करा. अगं बाई कसं केलं? वाघमारे, हे बघा, तुम्हाला ना काय समजायचं आहे ते समजा. घाबरट तर घाबरट समजा, पण लाईट मी बंद करणार नाही म्हणजे नाही. मी पण बघते. वाघमारे नाही. सध्या मला लाईट बंद. वाघमारे लाईट चालूच राहणार. मी लाईट बंद करणार आहे. लाईट करू देणार तुम्हाला. करूच देणार नाही तर करू. आता दोन्ही पण तुमच्या लाईटी चालू आहेत. आता काय करायचं? एक काम करू, दोन्ही लाईट मधली पहिली लाईट जी बंद होईल ती सत्याची खोली. असंही कुठं नवीन लग्न झालेलं जोडपं जास्त वेळ जागतं. ओके. होय, मला वाटतं वरचीच खोली असणार, कारण सत्याला रॉयल राहायला आवडतं. चला मग फेका वरच्याच खोलीवर दगड. बघा वाघमारे, सगळं तुमच्यामुळे झालंय. सारखं आपलं लाईट चालू कर, लाईट बंद कर, लाईट चालू कर, लाईट बंद कर, लाईट चालू कर, लाईट बंद कर, लाईट चालू कर, लाईट बंद. आधीच बंद ठेवायचा ना. ते मरू दे, चल जाऊन बघूया काय झाले ते. एवढ्या रात्रीचं तो खिडकीत काय करत होते? काय झालं? मी पाणी आणायला चालले होते. अरे सत्य, कोणीतरी खिडकीत दगड मारला हिला. काय सत्य? सावकाश खाली का जायचं? अरे पण आपल्या घरावर कसं काय कोणी दगड फेकला? मी तेच म्हणतोय. थांब. वय दगड तर येणारच होता. येऊन चुकला का काय? माझं डोसकं फुटलंय. तुला हळद. वय जावा, लवकर जावा. सत्या, लवकर बाहेर जाऊन बघा, ते जास्त लांब गेले नसतील. हा चला. जाय सत्य, कुणीच तरी घातपात करायचं येतो असेल. मम्मी, अगं घातपात करायला आले असते ना, डायरेक्ट घरात घुसले असते. असं खुळ्यावणी दगड मारून गेले नसते. हा जय द्या, चल बघूया. आणि जर कोण खावला ना तर जागेवर कार्यक्रम फिक्स करू. चल लवकर. मंजू, एक काम कर. थांब. हॉलमध्ये चला, आपण मनपट्टी करूया. चल सावकाश खाली सांभाळून चल. जय द्या, तू तिकडे बघ, आम्ही इकडे बघ. चालतंय, चल लवकर. हा
दादा चल आई ग सत्या काय झालं रे कोण होतं दिसलं का नाही बाप्पा बहुतेक पळून गेले असतील पप्पा एका ठिकाणी आम्हाला दगड गोळा केलेली दिसली हां अगं मम्मी दगड गोळा केली होती एकच दगड बसला म्हणून ठीक आहे नाहीतर दे ठप तू ठप तू ठप जय द्या प्लीज मोठं प्लॅन होता की मी काय म्हणते म्हणजे आपल्या घरावर कशामुळे दगड फेकले असते लोकांनी आपलं कोणा शिवाय राहाय काय तेव्हा मला तर वाटतंय दादाशी प्रॉब्लेम असणाऱ्या लोकांनीच हे केलं असणार आहे म्हणजे दादाला डाबळाचा प्लॅन असणार पण चुकून मम्मी पप्पांच्या खिडकीवर दगडफेक झाली असणार अरे पण दादाशी काय प्रॉब्लेम असणार त्यांना उलट सगळ्यांच्या आडी अडचणीत सत्तेचा पहिल्यांदा हजर असतोय बघ नाही सवय आपल्या लोकांपैकी कोणी केलं नसणार आहे हा बरोबर आहे जय तुझं आपले लोक कशाला असं करतील ना राजकारणातल्याच लोकांनी कुणीतरी असं केलं असेल बघ त्यात आता सत्या पक्षाचा प्रचार करतोय ना मग ती बघवलंच नसेल त्याचं काम केलेलं हा आणि दादा तात्यासाहेबांचा खास आहे ना आणि निवडणुकीत तात्यासाहेबांच्या प्रचारात दादाचा केवढा मोठा हात असतो या अख्ख्या साताऱ्याला माहित आहे आणि आता निवडणुका पण जवळ आल्यात तात्यासाहेबांच्या विरोधकांनी राग काढायला हे केलं असेल तर नाही म्हणजे दहशत निर्माण करून प्रचाराची ताकद कमी करण्याचा त्यांचा प्लॅन असेल तर एकदम बरोबर पॉइंट आहे तुझं जय आज काय झालं एका पत्रकाराची काही गुंडांनी मारहाण केली मग वाघमाऱ्यांच्या सांगण्यावरनं आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो आणि तिथे गेल्यावर त्यानं उलट तात्यासाहेबांचंच नाव घेतलं मग माझं डोकंच फिरलं मग मी त्याच्या अंगावर गेलो आणि आज आपल्या घरावर दगडफेक झाली मी काय म्हणते भाऊजी नाही म्हणजे जाऊबाईंमुळे बी होऊ शकतंय ना म्हणजे आता तुम्हीच म्हणला ना की त्या पत्रकारांना अटक बी केली होती आणि कंप्लेंट बी लिहून घेतली होती होय आणि त्याच गोष्टीचा राग काढायला आले असतात ती पोर नाही असं बी असू शकतं पण वाघमारे मी उगाच चिडलो नव्हतो त्या माणसावर मला वाटलंच होतं की बहुतेक या पत्रकाराला ना विरोधकांनी तात्यासाहेबांचं नाव बदनाम करायला पाठवलं अरे मला शंका आलीच होती कसं असते वाघमारे राजकारण एवढं सोपं नसते वेगळ्या पद्धतीने हँडल करायला लागते पैसा पाहिजे पैसा भाई अजून पाहिजे पैसा मला पैसा पाहिजे शाला पैसा पाहिजे निवडणुकीला पैसा पाहिजे सगळ्यांना पैसा पाहिजे पैसा असला की आयुष्यात आनंद येतो आणि बोल दिल्ली अजून जागी आणि त्या दिल्लीतला मराठी माणूस अजून जागा हा कशी काय आठवण काढली अंडे साहेब हो तुमची आठवण कायमच काढत असतो आम्ही म्हटलं आता निवडणुकीची तयारी कशी चालली आहे ती विचारावं तुम्हाला एक नंबर
एक नंबर एकदम जोरात चालू आहे साहेब. अहो तुमच्या विरोधकांची तर त्याहून जास्त तयारी सुरू आहे. एकदा विरोधकांच्या उमेदवारांची नावं बघून घ्या. तात्यासाहेब उगीच कल्पना येईल असं तर म्हणू नका. नाही अजिबात असं नाही, आम्हाला सगळी कल्पना आहे. अहो कल्पना आहे तर मग गप का बसलाय तुम्ही अजून? खूप ताकद लावल्या त्यानं, काम सुद्धा भरपूर केलेली आहेत आणि ह्या वेळी तोच महापौर होईल अशी चर्चा आहे संधीकडे. नाही साहेब, नाही ती चर्चा आली माझ्या कानावर, पण तुम्ही काही काळजी करू नका, त्याचा टिकाव नाही लागणार आपल्यासमोर. तात्यासाहेब आता राजकारणाचं धड आम्ही नव्यानं द्यायचे आहेत का तुम्हाला? शत्रूला कमजोर समजायचं नसतं. हे बघा, तुम्ही काहीतरी वाटाघाटी करा आणि त्याला आपल्याकडे खेचा. यावेळी प्रत्येक जागा महत्वाची आहे आपल्यासाठी. वाटाघाटी तर अजिबात शक्य नाही. अरे त्याच्या नावाचा गुलाल मी अजिबात इकडे उधळू देणार नाही कुणाला, गॅरंटी आहे. आपण ठीक आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र साहेब. ये नंबर 2. हा सर. या ये. हा साहेब. ते आपली पोरं जे गावाबाहेर चालेत ना, त्यांना परत बोलवून घे. त्या पत्रकार आताच गायब करायचे काय? कळेल कळेल, योग्य वेळी कळेल. जा. ठीक. माझ्या तायडीचा फोन आला, शब्बास की द्यायला. हॅलो तायडे, माझ्या टॅलेंटने काम एकदम ओके केलं का नाही? किती भारी माझे टॅलेंट आहे ते. येडपट्या भावड्या, तुझं पण तर का नाही, तुझ्यासारखंच एक नंबरचा एटपट निघाला बघ. त्या नेबळपेक्षा पण नेबळ आहे ते. अरे काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुम्हाला? तर लोकांच्या बाजारात गेली होती तेवढी ती. अगं पण तायडे चालय काय? जेवढं रिपीट काढायला लागली आमच्यावर. अरे तुझ्या माणसाने डोसक फोडलंय माझं. आई काय करतो ती ये तर माझ्या राहिली तुझ्या माणसाने. अरे हनीमून सट्टाचा नेबडचा चालू होता काय माझा तुझ्या दाजीचा नाही काय? त्यांचा मग तू चंद्र बिघडवण्याच्या नादात का नाही? मला चंद्रावर टाळली असते तुझ्या माणसाने. अरे दगड घातलाय माझ्या डोसक्यात त्याने. बोरटाच घालते का नाही बघ तुमच्या डोसक्यात. ए ठेव ग्लास. ए चमारी, माझ्या तायडीचं डोकं पडतं का? या या थांबा इथे, मी तात्यासाहेबांना बोलवतो. घाबरू नका अजिबात. तुमच्यापैकी जेलमध्ये कोण गेलो? याआधी आम्ही जेलमध्येच भेटलोय. जेलची लय हवा खाल्ली. काम असं आहे की त्या पत्रकाराने माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दिलेली आहे. माझं नाव घेतलंय त्याने. तुमच्यावर जबाबदारी एक आहे, पोलीस स्टेशनला जायचं आणि सरेंडर व्हायचं आणि सांगायचं की त्या पत्रकारावर हल्ला करायला आम्हाला सयाजीने सांगितलं होतं. कारण काय की तात्यासाहेबाची मुलाखत घेतली आणि माझी का नाही घेतली म्हणून हल्ला करायला आला. काम झालं पाहिजे. तो
निघा. ये नंबर 2 असा त्या निवडणुका होईस्तोवर त्या सयाजीला अडकवून ठेवलं पाहिजे ना. त्याच्या नावाचा गुलाल आणि बार अजिबात उडता कामा नये. सत्या पप्पा, मला वाटतं आपण लगेच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंद करायला पाहिजे. तक्रार कशाला म्हणजे रे? म्हणजे तक्रार कशाला करायची ना? सत्य म्हणलं ते बरोबर आहे की शो राजकीय विषय आहे ना. म्हणजे कसं आहे, तक्रार केली तर उगाच प्रकरण चिघळ आणि मग ती माणसं अलर्ट होतील आणि मग आपल्याला घावायचीच नाही ती. अयो वय आणि तसं बी ती पोरं आता गावतेला असं मला नाही वाटत, कारण सत्याच्या घरावर दगड फेकायला आले होते ते तेव्हा प्रॉपर प्लॅनिंग करूनच आले असणार बघा. ते माग त्यांनी एवढंसा बी पुरावा ठेवला नसेल बघा. हे बघा, मी काय म्हणतोय, जे झालं ते झालं. उद्या सकाळी बघू आपण काय करायचं ते. चला आता सगळ्यांनी झोपून घ्या, सगळेच कंटाळले असतील. चला आपापल्या खोलीत. होय, पप्पा एकदम बरोबर बोलतात. तुम्ही सगळेजण जास्त लोड घेऊ नका, काय ते आपण उद्या बघू. आता चला सगळेजण झोपूया आपण. वाघमारे चला चला सगळेजण, चला चला. जय त्याचं एवढं किरण समजा कृष्णेत राहिलं, आता हे दोघं जाऊन पुन्हा एकत्र झोपणार. थांबा. माया, काय झालं? आत्ता का थांबवले सगळ्यांना? अहो चित्रकार कसे, आता मला लई भीती वाटायला नाही बघा. म्हणजे आता समजाच्या जीवाला धोका आहे ना, आणि पुन्हा जर हल्ला केला तर आपण समधी एगिरी असू, पुन्हा एकत्र यायला येळ लागेल. तेव्हा माझं असं म्हणणं आहे का आपण समधी इथं एकत्र झोपू. म्हणजे काय की आपण सगळे एकत्र असले की भीती वाटायची नाही आपल्याला. वे बरोबर बोलतात मम्मी साहेब. म्हणजे कसं परत दगडफेक वगैरे झाली तर कसं त्यांना जाऊन पटकन पकडता बी येईल ना आपल्याला. हा बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, एक काम करू, आज रात्री आपण सगळे इथं झोपू हॉलमध्ये. एक काम करा, सगळेच जण आपले अंतरून पांघरून घेऊन या आणि इथं हॉलमध्ये झोपूया सगळे. जाओ घेऊन या. करे तू माझी चादर घेऊन यायचा. अच्छा जय द्या, चल मदत का मला. सत्या मला भीती वाटते व तुझ्यावर कोणीतरी हल्ला करत. तू ये इथं झोप. झोप झोप. हा माझ्या लेकरा कोकरा वागरा झोप. झोप, शांत झोप.